मी संकष्टी कागवाडेकर इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझे मार्गदर्शक आदरणीय दिगंबर यादव सर. आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे देशाची शान स्त्रीचा सण. ज्या राष्ट्राच्या मातीत गारगी मैत्रीच्या तत्वज्ञानाचा सुगंध आजही दरवळतो. जिथं रेजिया सुलताना दिल्लीच्या तख्तावर बसली आणि जिथं झाशीच्या राणीनं घोड्यावर बसत तलवार चालवली आणि मदर टेरेसा जगाची आई झाली. अशा कर्तृत्ववान स्त्रियांचे इतिहास साक्षीदार असताना सुद्धा गर्भातच एका स्त्रीचं आयुष्य मातीमोल होते. उमलल्या आधीच त्यांना निष्ठुरपणे खुडलं जाते. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला मला जर देशाची शान राखायची असेल ना तर स्त्रियांचा सन्मान हा करावाच लागेल. आणि हा सन्मान फक्त स्त्रियांचा नसून तर तुमच्या माझ्या जन्माचा मूळ आणि अखंड मानव जातीच्या उज्ज्वल भविष्याचं मूळ जर कोणी असेल ना तर ते त्या स्त्रीचा जन्म आहे. आता तुम्ही म्हणाल हा सन्मान आम्ही का करावा, कशासाठी करावा, कोणी करावा? स्त्रियांचा सन्मान करून नेमकं काय साध्य होईल? यत्र नारीस्तु पूज्यते रमणते तत्र दैवता. अर्थातच जिथं स्त्रियांची पूजा होते जर साक्षात देवीचं अस्तित्व असतं असं सांगणारी आमच्या भारताची ठोस संस्कृती. परंतु माझ्या भारत देशातच स्त्रियांना देवताची सोडा, माणसाची तरी सोडा, उपज जनावरांपेक्षाही नीच दर्जाची वागणूक दिली जाते. त्याच माझ्या देशाचं दुर्दैव. जेव्हा शेतकऱ्याच्या घरी बाळ जन्माला यायचं तेव्हा त्या बाळाच्या जिजाबाळाची नाळ कापायची आणि घरापाठीमागच्या मातीत पुरायची. याचा अर्थ बाळाचा जन्मजात मातीशी नातं जोडलं जायचं. परंतु तीच नाळ आमच्या डॉक्टरांनी गटारात वाहिली आणि माणसाचं मातीशी असणारं नातं हे कायमचं तुटलं. पदवी आणि प्रमाणपत्रे मिळवणारेही काही डॉक्टर सामाजिक जाणीवेशी मातीशीच बेईमान झाले. आणि खऱ्या अर्थानं आज स्त्रियांचा सन्मान करायचा असेल ना तर गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर कायद्याची अंमलबजावणी तुम्हाला मला करावीच लागेल. एखादी स्त्री स्वतःच्या आईच्या गर्भात सुरक्षित राहू शकत नसेल तर त्या समाजात कशी सुरक्षित राहील असा भला मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहतो. आज 21व्या शतकात सुद्धा मुलगा वंशाचा दिवस घुरसटलेले विचार आजही जिवंत आहेत. त्या विचारांचा गळा आवळण्यासाठी आणि या देशाची आन बाण आणि शान राखण्यासाठी गरज आहे ती स्त्रियांचा सन्मान करण्याची. आता तुम्ही म्हणाल हा सन्मान एवढा गरजेचा आहे का? हो, आज गरज आहे स्त्रियांना सन्मान देण्याची. कारण एकीकडे विज्ञानाने आम्हाला दुर्बिणीतून ग्रहण पाहायला शिकवलं आणि दुसरीकडे आमच्या स्त्री जन्मालाच ग्रहण लावलं. अरे मी म्हणते स्त्री वंशाचा दिवाच काय तर ती तेजस्वी तारा होऊ शकते. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना मदतीचा हात देऊन माणुसकीची जात निभावू शकते. आणि एक मुलगा शिकला ना तर तो फक्त एका पिढीचा उद्धार करू शकतो. पण आमची एक लेक शिकली ना तर ते 20 कुळांचा उद्धार करू शकते असं पुराणात सांगितले. माझ्या या देशात आज प्रतिभाताई पाटलासारखी एखादी स्त्री देशाची राष्ट्रपती होऊ शकते या विचाराने मनाला आनंद होतो. पण कित्येक तरी भागात स्त्रियांना उमरा देखील ओलांडून देण्याची परवानगी नसते. आज मंजुळासारखी एखादी स्त्री कारागृहात सुरक्षित राहू शकत नसेल तर कोपर्डीच्या ताई सारख्या कित्येक तरी माझ्या निरागस ताई कशा सुरक्षित राहतील? अरे शाहू फुले आंबेडकरांचा संतांचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कडाकपर्यांमध्ये शिवरायांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज घुमत होता, त्याच महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कडाकपर्यांमध्ये हजारो ताईंचे अर्थ किंकाळ्या घुमत आहेत. वाचवा वाचवा म्हणून साद घालत आहेत. म्हणून म्हणते आज गरज आहे स्त्रियांना संरक्षण देण्याची. हे अति जलद गतीने अधोगतीला जाणारे हे स्त्रियांचं प्रमाण जर वाढवायचं असेल ना तर त्यांचं अस्तित्व जनतेपुढे आणावं लागेल. अरे माझ्या या देशात आज सुनीता विल्यम्स, कल्पना चावला सारख्या स्त्रिया ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणा घालू शकतात. त्याच माझ्या या देशात स्त्रियांनी ग्रहदशा उडवण्याचं कारण काय? स्त्री म्हणजे काहीतरी ग्रहदशा हा गैरसमज बदलून समाजाला, कुटुंबाला नवी दिशा देण्याचं काम हे एक स्त्रीच करू शकते. आणि मनात आणलं ना तर ती त्या ग्रह ताऱ्यांना प्रदक्षिणाच काय तर ती त्या ग्रह ताऱ्यांना पायदळी तुडू सुद्धा शकते. पण आज गरज आहे तिला सन्मान देण्याची, तिला सन्मान करण्याची. आज माझ्या
देशात कित्येक तरी मंदिरात स्त्रियांना प्रवेश नाही. अहो, शनिदेवाला महिलांना ते पाहिलं, पुन्हा एकीकडे आम्ही बोंबाबोंब सुरू केली आणि दुसरीकडे हीच तमाम देश बांधवांसाठी आज लाजिरवाणी गोष्ट बनते असं मला तरी वाटतं. मुळात स्त्रियांचा सन्मान हा कथा, संस्कृती आणि परंपरांच्या कथा सांगून मुळीच होणार नाही, तर त्यांच्या व्यथांना वाट मोकळी होईल. मग आज गरज आहे मानसिकता बदलण्याची, पुरुषांची आणि पुरुषांबरोबर स्त्रियांचीही. कारण माझ्या देशात अनुरिमा सिन्हा, पी.टी. उषा, सानिया मिर्झा, आपल्या सिंधुताई सपकाळ यासारख्या असंख्य महिला पुरुषिकतेय मानसिकतेत जळजळीत अंजन घालत आहेत. मग स्त्रियांचा सन्मान म्हणजे काय? त्यांना त्यांचं स्वातंत्र्य जे की घटनेनं दिलंय, मग ते उपभोगू दे ना. ही स्त्री ही कुठली उपभोगायची वस्तू नसून ती एक हाडामासाची व्यक्ती आहे. तिला मन आहे, तिला विचार आहे, तिला भावना आहे. ती ही अनंत काळाची माता असून सकल मानव जातीची निर्माता आहे. हा विचार माझ्या तुमच्या मनात आज आम्हाला पेरावा लागेल. शेवटी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारू. या माणूस जातीच्या निर्मातीला तिला मान देऊन, सन्मान देऊन तिला माणूस म्हणूनच वागूया. जाता जाता मी माझी एक कविता सादर करते. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है. सदियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सदियों के नाम पे तुझे जलाया, मीरा के नाम पे जहर पिलाया. सीता जैसी अग्नि परीक्षा आज भी जग में जारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम नहीं तू. हुनर में दिल दिमाग में किसी बात में कम नहीं तू. पुरुषों वाले सारे ही अधिकारों की अधिकारी है. कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है. बस हुआ अब नहीं सहना, तुझे इतिहास बदलना है. बस हुआ अब नहीं सहना, तुझे इतिहास बदलना है. नारी को कोई कह ना पाए अबला है बेचारी है, अबला है बेचारी है. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी नगर परिषदेचे मनपूर्वक आभार मानते आणि आभार मानून मी माझ्या या भाषणास पूर्ण विराम देते. भेटी आली आहे पूर्णाहुतीच्या कात्रेवेळी सुचेल तशा सादर करते आभाराच्या चारूच होईल. तुमच्या माझ्या ओठांमधून एका आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनून मैफिलीचा आयुष्य भेटावा. सप्रेम नमस्कार. सर्व मान्यवरांचे आभार म्हणते. खरंच मला खूप थँकफुल फील होत आहे. सो विचारांच्या मशाली हातात घेऊन त्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार. वादळांना झेलण्याचे साहस देणाऱ्या अध्यक्षांचे आभार. संयमी श्रोत्यांचे आभार. आयोजकांच्या युक्तीचे आभार. उदात्त उत्तम विचारांनी प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणारे नगर परिषदेच्या अध्यक्षांचे आभार. कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार. सर्वांचे आभार. धन्यवाद.